पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद, काँग्रेस काळातील निर्णय। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद राहणार। तर निर्णयाच्या विरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्वाच्या। 15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहारावर बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, केएफसी, मॅकडोनल्ड्स सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पवित्र्यात, जैन समुदायाला उत्तर देणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी। 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। दादर कबूतरखाना परिसरात इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन, मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल। तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं जोरदार आंदोलन, मंदिराचा शिखर पाडायला आव्हाडांनी विरोध केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम घ्या, मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीतून चाललंय। शिंदेचे आमदार संजय गायकवाडांची जाहीर कबुली, तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईकांनी दावा फेटाळला। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण, संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम, तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवारांकडून स्पष्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।